50 लाख बेस्ट प्राइस, पण शेवटी बोली थांबली थेट 3.20 कोटीवर आणि दीप्ती परत गेली युपी वॉरियर्स मध्ये. हे सगळं कसं घडलं तर सांगते. मंडळी, महिला प्रीमियर लीग 2026चा लिलाव नवी दिल्लीत पार पडला. यामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं वर्ल्ड कप स्टार ठरलेल्या डीएसपी दीप्ती शर्माकडे. मूळ किंमत फक्त 50 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने पॅडल उचललं आणि बोली लावली. बाकी कोणीही रस दाखवला नाही आणि वाटलं की दीप्ती फक्त 50 लाखात दिल्लीकडे जाणार. पण त्यानंतर एकदम ट्विस्ट आला आणि त्याच क्षणी युपी वॉरियर्सने गेमच पलटला. त्यांनी राईट टू मॅच कार्ड वापरलं. राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय, तर आधी सोडलेल्या खेळाडूला परत घेण्याचा अधिकार. दिल्लीने बोली जिंकली असल्यामुळे किंमत ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे दिल्लीकडे होता. त्यामुळे दिल्लीने 3.20 कोटी ही किंमत ठरवली होती. युपीने ही रक्कम मान्य केली आणि दीप्ती पुन्हा एकदा युपी वॉरियर्स मध्ये परतली. मंडळी, WPL इतिहासातली दुसरी सर्वात महागडी भारतीय खेळाडू डीएसपी शर्मा ठरली आहे. सांगायचं झालं तर यापूर्वी 2023च्या लिलावात 2.60 कोटी रुपये देऊन युपीने दीप्तीला त्यांच्या टीम मध्ये घेतलं होतं. तर यावर्षी देखील युपी वॉरियर्सने दीप्तीला 3.20 कोटीमध्ये आपल्या टीम मध्ये घेतला आहे. एकंदरीत काय, तर दीप्तीने स्वतःचाच विक्रम मोडत पुन्हा एकदा इतिहास रचलाय असं म्हणायला हरकत नाही.